विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यांचा मृतदेह शिंदवणे तालुका हवेली घाटात सोमवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आढळला आहे। या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सतीश सदबा वाघ वय वर्ष 55 असे खून झालेल्याचे नाव आहे। तर या प्रकरणी त्यांचा मुलगा ओमकार सतीश वाघ वय वर्ष 28 यांनी हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली होती। त्यानुसार अज्ञात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश वाघ हे शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत। वाघ हे ब्ल्यूबेरी हॉटेल समोर सोमवारी दिनांक 9 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत होते। यावेळी अचानक एक 4 चाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली। त्या गाडीतून 2 अपहरणकर्ते बाहेर आले। त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीत बसवून अपहरण केले। दरम्यान पुणे शहर पोलीस तपास करताना पोलिसांना अपहरणकर्त्यांची गाडी ही पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेकडे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले होते। त्या अनुषंगाने पोलिसांचे पथक उरुळी कांचन यवत केडगाव व पाटस या परिसरात गस्त घालत होते। गस्त घालत असताना पोलिसांना शिंदवणे तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे घाटात सोमवारी दिनांक 9 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला। घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे व त्यांचे सहकारी यांनी भेट दिली।